नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण डेली रुटीन बद्दल बोलणार आहोत. कारण डेली रुटीन पाकिस्तानच्या पेशंटसाठी खूप महत्त्वाचं असतं. का महत्त्वाचं असतं? कारण जर आपण आपल्या शरीराला एक रुटीन देतो जिथे शरीर रिलॅक्स होतं नाही, जिथे शरीर तणावमुक्त होतं नाही, तर ही सायकल आपल्याला वाचवते. जर आपला मेंदू आणि आपलं शरीर सतत तणावात राहत असेल तर आपलं शरीर आपला मेंदू आपल्याला साथ देणं थांबवतो आणि आपल्याला पार्किन्सन सारख्या समस्या दिसायला लागतात. त्यामुळे जर आपली रुटीन चांगली असेल तर आपण चांगले राहू, संपूर्ण आयुष्य चांगले राहू. कारण कुठेतरी प्रत्येक माणूस जेव्हा पैशाच्या मागे धावत असतो, काम करत असतो, कुटुंबाचा तणाव घेत असतो, विशेषतः महिलांमध्ये, तेव्हा कुठेतरी ते आपलं शरीर मागे ठेवतात. आणि जेव्हा आपण आपलं शरीर आणि मेंदू मागे ठेवतो तेव्हा आपल्याला अशा आजारांचा सामना करावा लागतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीसाठी चांगल्या रुटीनमध्ये राहणं आवश्यक झालं आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर सुरुवात करूया. सर्वप्रथम कोणत्या प्रकारची रुटीन असावी आणि त्याचे महत्त्व काय आहे. आपला मेंदू आणि शरीर एक मर्यादेपर्यंत ताण सहन करू शकतात. जर दिवसभरात 6 ते 8 तास आपण ताण घेत असू आणि उर्वरित तास आराम करत असू, आपल्या शरीराला रिलॅक्स करत असू, तर आपले शरीर चांगल्या प्रकारे कार्य करते. पण जर हा ताण 16 तास, 18 तास, 20 तास कायम राहिला, मग तो मानसिक ताण असो किंवा शारीरिक ताण असो, तर आपले शरीर खराब होऊ लागते. तर आपल्याला काय करायचे आहे की अशा रुटीनचे पालन करायचे आहे. तर सर्वप्रथम मी माझ्या पेशंटला सल्ला देतो की तुम्ही सकाळी कोणत्या तरी प्रकारची हलकी व्यायाम नक्की करा. सकाळच्या वेळी हलका व्यायाम करण्याचे कारण म्हणजे जर तुम्ही हलका व्यायाम कराल तर शरीर थकणार नाही आणि शरीर सक्रिय राहील. तर चौका झाला, अनुलोम विलोम झाला, प्राणायाम झाला, कपालभाती झाली किंवा मग चालणे झाले, सायकलिंग असेल, अशा प्रकारची कोणतीही हलकी व्यायाम तुम्ही सकाळच्या वेळी नक्की करावी. कारण ती शरीराला उघडण्यासाठी आणि शरीराला कार्यक्षम बनवण्यासाठी खूप चांगले काम करते आणि अशा प्रकारे आपले चांगले मित्रही बनतात. मान आल्या की तुम्ही चालायला पार्कमध्ये जात आहात तर तिथे तुमचे मित्र बनतील आणि एक सर्कल तयार होईल. अशाच प्रकारे जर तुम्ही योगा करत असाल, बेटात करत असाल तर तुमचे चांगले मित्र बनतात. हे जे मित्र असतात ना, ते खूप महत्त्वाचे असतात. जीवनात अनेकदा पाकिस्तानातील पेशंट्स त्यांच्यात दिसतात ज्यांचे मित्र आहेत, पण ते भेटायला येत नाहीत किंवा त्यांच्याशी भांडण झाले आहे किंवा मित्रच नाहीत. त्यामुळे जेव्हा आपण या प्रकारच्या क्रियाकलापांना सार्वजनिक ठिकाणी सुरू करतो, तेव्हा तिथे संवाद सुरू होतो, ओळख सुरू होते आणि तिथे तुमचा ताण कमी होऊ लागतो. एकदा तुम्ही हलकी व्यायामशाळा केली की त्यानंतर तुमचा नाश्त्याचा क्रमांक येतो. नाश्ता आरोग्यदायी असावा, त्यात प्रोटीनची मात्रा चांगली असावी, जीवनसत्वे पूर्ण असावी. नाश्त्यात तुम्ही अंडी खा, दूध घ्या, तुम्हाला जे आवडते ते खा, पराठे खा, जे काही तुम्हाला आवडते ते तुम्ही घेऊ शकता. तुमच्या इतर वैद्यकीय स्थितीनुसार अवलंबून आहे. त्यानंतर आपण पुढे जातो की तुम्ही काय कराल. आता जर आपण कामावर जात असाल तर आपण नक्कीच कामावर जाऊ. तर 6 ते 8 तास आपण तिथे घालवले. जर तुम्ही घरीच असाल, निवृत्त झाले असाल तर इथे तुम्हाला 6 ते 8 तास भरायची गरज असते. तर इथे सर्वात चांगले काम म्हणजे काही प्रकारची छंद असणे. जर तुम्ही निवृत्त असाल तर काही प्रकारचा छंद तुम्हाला आवडतो, चित्रकलेचा छंद आहे किंवा तुम्हाला बागकामाचा छंद आहे, त्या छंदाला या वेळेत पूर्ण करा. या वेळेत टीव्ही चालू करून बसू नका. कारण पूर्ण दिवस तीच बातमी येणार आहे. जर तुम्ही तीच बातमी पुन्हा पुन्हा पाहत राहिलात तर तुमच्या मनावर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे या वेळेत तुम्ही टीव्ही सुरू करू नका. या वेळेत तुम्ही तुमच्या छंदाला वेळ द्या. ते काहीही असू शकते. ज्यांना कोणताही छंद नाही ते घरात मदत करू शकतात, तुमच्या जोडीदाराला मदत करू शकतात. कपडे धुणे असो, धूळ पुसणे असो, झाडू मारणे असो, कोणत्याही प्रकारे तुम्ही मदत करू शकता. स्वयंपाक घरात मदत करू शकता. पण या वेळेत तुमच्या टीव्हीला स्क्रीन टाइम देऊ नका. त्यानंतर जेव्हा आपल्याकडे दुपारचा वेळ येतो तेव्हा थोडेसे खाणे खाल्ले आणि त्यानंतर 1 ते 2 तासांची छोटीशी झोप घेऊ शकता आणि घ्यावीही. जर तुम्ही निवृत्त असाल आणि दुपारी झोपता असाल, खाना खाल्यानंतर तुम्ही म्हणू शकता की हे तुमच्या शरीरासाठी चांगले राहील कारण हे तुमच्या शरीराला पुन्हा सुरू होण्यास मदत करते. तर तुम्ही काय केले? दुपारचे जेवण झाल्यानंतर थोडा वेळ झोप घेतली आणि चहा पिल्यानंतर आता तुम्ही काय कराल? आता तुम्ही तुमच्या आरोग्याला पुन्हा वेळ द्याल, तुमच्या शरीराला पुन्हा वेळ द्याल. कारण आता 56 वाजले आहेत आणि या 56 वाजण्याच्या वेळेला सूर्यास्त झालेला असतो. हा चांगला वेळ असतो की
तुम्ही बाहेर जाऊन चांगली व्यायाम करू शकता, कारण हा असा वेळ आहे की जर तुम्ही 56 वाजता घराबाहेर जात असाल, व्यायाम करत असाल, सायकलिंग करत असाल किंवा जिममध्ये जाऊन काही भारी व्यायाम करत असाल, तर तुमच्या शरीराला पूर्ण वेळ मिळेल. तुम्ही तुमच्या शरीराला पूर्ण वेळ देऊ शकाल. जे लोक कामावर जातात ते बहुतेक वेळा परती येत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे वेळेची थोडीशी कमतरता राहते. त्यामुळे मी हेच म्हणतो की जसे तुम्ही कामावरून आलात, थोडा आराम केल्यानंतर तुमच्या शरीराला वेळ देणे सुरू करा. कोणत्याही प्रकारच्या क्रियाकलापात सामील व्हा. मग ते बॅडमिंटन असो, पोहणे असो, टेबल टेनिस असो, तुम्हाला कोणताही खेळ आवडतो तो खेळायला सुरुवात करा. तुम्हाला तुमच्या शरीराच्या वजनाची काळजी घ्यावी लागते, तुमच्या आहाराची काळजी घ्यावी लागते आणि त्यानुसार तुम्हाला एक खेळ निवडावा लागतो जो तुमच्या शरीराला हानी पोहोचवणार नाही. जर तुम्ही हे सर्व केले तर तुम्ही पाहाल की तुमचे शरीर संध्याकाळपर्यंत खूप थकलेले असते, कारण तुम्ही आता खेळून आला आहात, व्यायाम करून आला आहात. जेव्हा तुमचे शरीर थकते तेव्हा झोप कमी येण्याची समस्या आपोआप संपायला लागते. तुम्ही बाहेरून आलात, त्यानंतर चांगले डिनर केले आणि डिनर केल्यानंतर तुम्हाला आपोआप झोप येईल, कारण शरीर आता थकलेले आहे आणि जसेच तुम्ही झोपता, तुमचे शरीर पुन्हा रिचार्ज होऊ लागते. दिवसभरात शरीरात झालेल्या नुकसानीचा, घेतलेल्या तणावाचा आपोआप नाश होऊ लागतो. शरीर रिचार्ज होते संपूर्ण रात्रीच्या झोपेनंतर आणि सकाळी उठता तेव्हा पुन्हा ताजेतवाने उठता. हा जो रूटीन आहे तो ऐकायला खूप सोपा वाटतो आणि कदाचित बरेच पेशंट्स याला फॉलो करत असतील. जर आपण याला फॉलो करत राहिलो तर आपण पाहतो की आपल्या शरीराला, आपल्या मेंदूला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही आणि पार्किन्सन सारखी आजार आपल्याला स्पर्श करू शकत नाही. पार्किन्सनच्या पेशंट्सना या रूटीनमध्ये आणावे लागते, कारण जर एखादा डॉक्टर एखाद्या पेशंटला खूप आराम देतो आणि त्याची रूटीन सेट होत नाही तर आजार पुन्हा वाढायला लागतो. कारण तणाव तुम्ही बसून बसून, विचार करत बसून, टीव्ही पाहूनही तुमचा जो तणाव आहे, मानसिक जो तणाव आहे तो कायम राहतो. पार्किन्सनच्या पेशंट्समध्ये हे कॉमन दिसते ते म्हणजे ओव्हर थिंकिंग, म्हणजे एखादी गोष्ट पकडली तर सतत त्याबद्दल विचार करत राहणे, विचार करत राहणे, विचार करत राहणे आणि यामुळेही पार्किन्सन जास्त दिसतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही रूटीन सेट कराल तेव्हा तुम्हाला विचार करण्यासाठी कमी वेळ मिळतो की तुम्ही रिकामे बसले आहात आणि विचार करत आहात. यामुळे पार्किन्सनच्या पेशंट्समध्ये आरामही दिसतो जेव्हा आपण एखाद्या पेशंटला रूटीनमध्ये टाकतो. त्यामुळे मी आशा करतो या व्हिडिओमधून तुम्हाला डेली रूटीनचे महत्त्व समजले असेल. का करायचे आहे, कोणत्या कारणामुळे करायचे आहे आणि कसे करू शकता याचा एक उदाहरण मी तुम्हाला दिला आहे. त्याचा तुम्हाला अंदाज आला असेल. तरीही मनात काही शंका असेल, काहीही विचारायचे असेल तर तुम्ही स्वागत आहे. तुम्ही मला भेटू शकता आणि यासह मी तुम्हा सर्वांना निरोप देतो. पुढच्या व्हिडिओत भेटू. तोपर्यंत नमस्कार.